Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पंढरपूरच्या कॉरिडॉरला आता गती आली असून नवीन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी शनिवारी खरं तर बैठक ठेवलेली. मात्र कॉरिडॉर होत असताना पुरातन काही वस्तू सापडण्याची शक्यता इतिहासकार धनंजय रानडे यांनी व्यक्त केली. ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल, कॉरिडॉरच्या कामाला देखील सुरुवात होईल, काय तुम्हाला वाटतं की मंदिरात सापडेल मंदिर परिसरात? आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की हल्लीचं जे मंदिरापाशी पंढरपूर आहे ते जुन्या अवशेषांवर उभारलंय. पूर्वीच्या इतिहासकारांनी खूप वेळा लिहून ठेवले की इथल्या जुन्या वाड्यामध्ये, पायऱ्यामध्ये जुने शिलालेख, मूर्ती घातलेले सापडतात. आज पूर्वी जे रस्ता रुंदीकरण झालं त्याच्यामध्ये हे आर्टिफॅक्ट किंवा शिलालेख होते, मूर्ती होत्या, या गडप झाल्यात काळाच्या उतरामध्ये. आता जेव्हा कॉरिडॉर होईल, जे काय सांगतात त्याप्रमाणे असं जर झाला तर महाद्वारामध्ये भैरव कुंडलिक होतं, आंबेडकर महाराजांच्या मठामागे एक कल्लोळ होतं, त्याशिवाय विठ्ठलदासाची समाधी, ह्याच्या पुढे पेशव्यांनी पायऱ्या बांधल्याचे उल्लेख येतात. त्यामुळे मध्ययुगातलं जे पंढरपूर होतं ते या परिसरात होतं. या परिसरामध्ये उत्खनन करताना किंवा पाडकाम करताना निगराणी ठेवली पाहिजे किंवा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची मदत घेतली पाहिजे, कारण जुनं खरं पंढरपूर या भागामध्ये होतं. त्याचे खालनं अवशेष निघायची शक्यता आहे, तर त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे. सीसीटीव्ही वगैरे ठेवायची आपली मागणी आहे अगदी 100%. कारण ह्याच्यापूर्वी पंढरपुरात खूप शिलालेख, विरगळ, मूर्ती होत्या, त्या कुठे गेल्या आज कोणच सांगू शकत नाही. इतिहासकारांनी त्याबद्दल लिहून ठेवलं की आम्ही इथं पाहिलं होतं पण सध्या दिसत नाही. असं पुन्हा होऊ नये यासाठी सीसीटीव्ही निगराणी असेल तर फार उत्तम. अनेक ठिकाणी मोठमोठ्या भुयारात आपण बघितलं, पुरामध्ये देखील पाणी भुयारामध्ये येतं किंवा गोपाळपूर पर्यंत देखील भुयार असल्याचं सांगितलं जातं. काय याबाबत सांगतात? नाही, भुयार गोपाळपर्यंत असण्याची शक्यता कमी आहे, पण पंढरपूरची एकूण वास्तुरचना जर बघितली तर पुराचा धोका असल्यामुळं इलेव्हेशन म्हणजे जोतं वाढवायसाठी प्रत्येक घराच्या खाली मोठी मोठी तळघर आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की एका तळघराखाली पुन्हा दुसरं तळघर आहे. म्हणजे गाव जसं वर उंची वाढत गेली आहे तशी एका खाली 2-3 तळघर निघायची शक्यता आहे. पूर्वी काही ठिकाणी अशी निघालेली आहे. त्यामुळे उत्खनन होणं फार गरजेचं आहे. उत्खनन कुठेतरी खजिना सापडण्याची शक्यता आहे. खजिना सांगता येईल की नाही सांगता येत नाही, पण ऐतिहासिक ठेवा फार मोठ्या स्वरूपात सापडण्याची शक्यता आहे. आपण बघितलं असं की ज्यावेळेस कॉरिडॉरचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे त्यावेळेस खाली खजिना सापडण्याची शक्यता करता इतिहासकारांनी वर्तवलेली आहे. त्यामुळं संपूर्ण काम होत असताना सीसीटीव्हीच्या निगराणीखाली करावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.